सायरन वाजतोय, नक्की युद्धाला सुरुवात झाली की काय म्हणून मी खाली वाकलोय की युद्ध झालंय नक्की की ड्रिल आहे त्याबद्दल कळत नाहीये, पण सायरन नक्की वाजायला सुरुवात झालेली आहे. काय नक्की ही गोष्ट, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमच्या इथे सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत का? आता थांबलाय सायरन, आपण इस्रायलमध्ये नाही भारतामध्ये. नमस्कार, मी सटम. मगाशी मी खूप जास्त गोंधळून गेलो होतो. मला नक्की तो आवाज सायरनचा आहे की ॲम्ब्युलन्स आहे त्याबद्दल कळत नव्हतं. पण एकंदरीत आत्ताचं वातावरण पाहाल ना तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हापासून सरकारने सिव्हिल डिफेन्स ड्रिल्सबद्दलचं आयोजनाची घोषणा केली आहे 7 मार्च 2025 रोजी, म्हणजेच नागरिक संरक्षण ड्रिलबद्दल बोलतोय मी, त्यानंतर एक प्रकारे रोमांच असा निर्माण झाला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? प्रत्येकालाच युद्धाचे वेध लागलेले आहेत. पण त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मुंबईमध्ये घडते ती म्हणजे अचानक वारे वाहायला लागलेत, पाऊससुद्धा पडायला लागला आहे मे महिन्यामध्ये. हे थोडं जास्तच भीतीदायक आणि आश्चर्यजनक नाही का? म्हणजे एक प्रकारे प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडत आहेत. पण एकंदरीत बघा, या सिव्हिल डिफेन्स ड्रिल्सबद्दल मी गुगल बाबाबरोबर चर्चा करत होतो ना, त्यावेळेला माझ्यासमोर एक आर्टिकल आलं जागरण जोस्त, आणि त्यामधला तर्क पाहून खूप जास्त भीती वाटली मला. बघा, त्या तर्कानुसार 1962, 1965 आणि 1971च्या युद्धाच्या आधी सुद्धा अशा प्रकारच्या ड्रिल झाल्या होत्या. म्हणजे त्यावेळेच्या गोष्टीमध्ये आणि आत्ताच्या गोष्टीमध्ये एक प्रेडिक्टेबल गोष्ट आहे, ती म्हणजे ड्रिल्स झाल्या होत्या त्या युद्धांच्या आधी. बाकी 1948 आणि 1999च्या कारगिलच्या युद्धांबाबतीत बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल की ते सरप्राईज अटॅक होते, त्यामुळे त्या बाबतीत प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे. युद्ध झालं तर आपण लढायला तयार असलो पाहिजे, त्यासाठीच हे मॉक ड्रिल असतात. पण युद्ध होऊ नये अशीच सर्वांनी प्रार्थना करा, कारण त्यामुळे आपला देश खूप जास्त मागे जाईल. बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भलं तेच घडो आणि हर हर महादेव.